कार्य त्या ठिकाणी हनुमानजीनं केलं. तेने आतळ वितळ सुतळ रसातळ आणि तळातळ हळबडले सप्त पाताळ बरे प्रबळ गिरिदाटी बळे प्रबळ गिरिदाटी. हा जसा पर्वत खाली चोपला तसं म्हणजे आतळ वितळ तळातळ रसातळ सप्त पाताळाला गेला ना तो, मग खालचे हाडबडून गेले. कारण हे पर्वत होता आणि या पर्वताला त्या ठिकाणी हनुमानजीनं आणि त्याचा स्पर्श केल्याबरोबर त्या भारानं तो त्या ठिकाणी सप्त पाताळापर्यंत खाली जाऊन दडपला गेला, बसल्या गेला. हेही पराक्रम, हेही कार्य हनुमानजीनं त्या ठिकाणी केलं. अंघोळे लाविता हनुमंत बरे कोंदला पर्वत हा दुजा पडावया समुद्रात केला विख्यांत वानरे. हो, मग म्हणले याला या ठिकाणी असणार काय करण्याकरता समुद्रामध्ये त्या ठिकाणी जागा मिळण्याकरता या हनुमानजीनं हा पराक्रम त्या ठिकाणी केला. याचं जे काही मनोरथ होतं, याची जी काही अपेक्षा होती, त्या मनोरथाचं मनोरथ पूर्ण करण्याचं कार्य हनुमानजीनं केलं. मग बघा, जे जे काही वाटायला आले का प्रत्येकाला आपापल्या मोक्ष देण्याचं कार्य हनुमानजीनं त्या ठिकाणी केलं. आपला मार्ग मोकळा केला. पण मनाचं मनोरथ कळून आलं पाहिजे. कळू येते तुम्हा अंतर विश्वी विश्वांभर. मग हनुमानजी काय संतही आहेत, भक्तही आहेत, देवही आहेत. आपण त्यांना कळून येत नाही का? म्हणून सर्वात श्रेष्ठ भक्ती कुणाची? हनुमानजीची. शरण शरण हनुमंतान तुम्हाला काय भक्तीच्या त्या वाटानं मज धावाव्या सुभटा. अशा अवस्थेचं कार्य हनुमानजीने केलं. म्हणून नागबाबा सांगतात उलंगिता पापती तिसरी केली महाख्याते सुरसा केवळ कपट मूर्ती निजम शक्ती जिंकली. तिसरी ख्याती केली त्या ठिकाणी. आपापत्ती समुद्राचं उल्लंघन करत असताना ओळखीला म्हणले. आणि सुरशा तिची कपटवरती, ती कपट करून आलेली होती. या हनुमानजीला विघ्न करायचंय, आड त्या ठिकाणी बाधा करायची, याच्या मार्गामध्ये रोदन करायचंय. पण ती कपटवरती हनुमानजीनं ओळखली आणि तिच्याही कपटाचं छेदन करण्याचं कार्य हनुमानजीनं केलं. सुरसा धनुधन वमन माता छळणे छळी ते समजता छळण नाचविते हनुमंता होय निगग्याता पुरुषार्थ. सुरसा दानवांची माता होती. यांनी नातं पाहिलं होतं, म्हणजे ही माझी आजी होती म्हणले. बरोबर आहे काय? धनु दानव मानव देव, मग हे सर्व हनुमानजीनं विचार केला. हिनं छळण केलं म्हणले, पण हिला स्त्रीचा घात आपण करू नाही, कशाला उगाच घ्यायचं म्हणले, पातक आपल्या डोक्यावरती. मग त्याही ठिकाणी हनुमानजीनं युक्ती केली महाराज, आणि युक्तीनं आपलं कार्य पूर्णत्वाला नेलं. म्हणून तिथं कुठलंही दुसरं त्या ठिकाणी न काही वापरता अगदी युक्तीनं विचारपूर्वक, म्हणून आपण ही प्रत्येक कार्य करत असताना विचार केला पाहिजे. विचारा वाचून न पविजे समाधान. अविचारानं केलेलं कार्य नाशाला कारणीभूत असते. म्हणून विचार केला हनुमानजीनं आणि विचारपूर्वक युक्ती केली. काय केलं? ऋषी आणि दानव मानवा सुरसा छळी दळणे देवा ती माझी करून यारी गावा केला निगावा हनुमंते. सुरसा काय करत होती? दानवांना मानवांना ऋषींना मुनींना योग्यांना साधू संत माळकरी टाळकरी. बरोबर आहे का नाही? माळकरी दिसला की अगोदर कोरोनामध्ये तसंच म्हणले, ज्याच्या वेळेत माळ काढावं लागते महाराज. बरोबर आहे? काढल्या माणसांनी. आता दुसरी अशी महामारी येणार आहे, ज्याच्या वेळेत माळ आहे तेच राहणार. कसं करायचंय? कुणी कुणी काढल्या येणार आहे, तिथून आदेश येणार आहे. ही सामायिक परीक्षा होती कोरोनामध्ये. बरोबर आहे का नाही? आता वार्षिक पेपर द्यायचा आपल्याला. ज्याच्या वेळेत माळ आहे तेव्हाच पास, ज्याच्या वेळेत माळ नाही तेव्हा राहणार. आता कसं करायचंय? करायची का सुरुवात इथूनच? चला, मग ही कपट करणारी होती म्हणले. हिचं कपटाची वार्ता त्या ठिकाणी सर्व हनुमानजीनं पाहिलं. हिचंही त्या ठिकाणी निर्दलन केलं आणि काय झालं? सुरसा हनुमंत गेला परंतु जीवे नाही गेला तिचा जात नाही केला झाड घेतला कपटाचा. झाडा घेतला कपटाचा. बरोबर आहे का नाही? म्हणून जसं आमच्या म्हणून जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. खळ माणसं नाहीशी नाही बाबा म्हणजे. बघा, साधू संतांचा उद्देश काय असते? बाळूमामाला अनेक भक्त काय केले, जे वाकडे होते ते सरळ केले, सरळ मार्गाला लावले. म्हणून आता आपण त्या मार्गाने जातो. मार्ग दाबून गेले आधी दयानिधी संत ते तेण्याची पण ते चालू जाता न पडे गुंता कोटे काही. बरोबर आहे का नाही? मग तसं प्रत्येक वेळेस म्हणले
हनुमानजीनं हिचं कपट ओळखलं, मध्ये रिगावा केला. या बाईला वाटलं मी गिळला, पण तिलाही मारलं नाही, फक्त तिचं कपट नाहीस केलं की हिला चांगली बुद्धी सुचावी. आणि माणसाचा आपण तेच बदल करायचा आहे. माणसाचं आपली एकच आहे, फक्त जी आपल्यामध्ये जी वृत्ती झालेली काय त्या वृत्तीचा बदल झाला पाहिजे. आणि वृत्ती बदलली की कृती बदलल्याशिवाय राहत नाही. भैरव महाराज असं होते का नाही? वृत्ती बदलल्यावर कृती बदलती, कारण वृत्तीपासूनच कृती होती. मनात आलं का नाही, मी जाऊन एक गोटा उचलावा आणि त्याच्या डोसक्यात घ्यावा, ही काय वृत्तीच आहे ना मनाची. आणि याच मनामध्ये असं आलं का नाही, मला एवढं बोललं पण मला वाटतंय बाबा त्याच्या आपल्या पायाच पडावा, ही पण वृत्तीच आहे ना. बरोबर आहे का नाही? मग ह्यो बदल झाला पाहिजे. ही वृत्ती बदलली की संतांनी माहिती पुन्हा याला दुसरं काही करण्याची गरज नाही. ती हनुमानजीने केलं, हिचं कपट फक्त घालवायचं म्हणले. आणि हेही त्या बाईला पुन्हा कळालं. कळाल्याच्या नंतर काय केलं, तिची या कपटाची करिता जाडी सुरसा झाली ती वाकोडे पाया लागुनी तातडे वंद्यावडे हनुमंता. मी म्हणलं तसं जोडीदार कसं लांब महाराज काय महाराज मला अनुभव आला तसा. मी म्हणलं लांबून, पण मी म्हणलं बाबा चावल्याशिवाय गिळत नाही आणि अनुभवल्याशिवाय कळत नाही. ही बाई काय केली, हिनं कपट केलं होतं. मी ह्याला गिळत करतो, यांची ख्याती पाहिल्यावर म्हणले बापुडी झाली, 3 झाली. अय महाराज नाही चुकलं बरं का माझं, मी तुम्हाला छळण उगच केलं. तुमची एवढी ख्याती म्हणून माहिती म्हणजे कपट गेलं का राहिलं. कपटाची वृत्ती नाहीशी केली हनुमानजीनं. आपलं आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयाला आपल्यासारखं केलं, तिच्या वृत्तीत बदल केला. आणि म्हणून तिनं त्यांची स्तुती केली, कृपा आशीर्वाद दिला. हनुमंता तू यशस्वी होशील, विजयी होशील, तुझ्या कार्यामध्ये सिद्धतेला जाशील असा आशीर्वाद त्या सुरशेनं दिला. आणि काय झालं, आजे पासून आता निमाली कपट वार्ता विजयी होशील हनुमंता श्री रघुनाथा कृतकार्य. श्री रघुनाथा कृतकार्य, प्रभू रामचंद्राच्या कृतकार्याकरता तू विजयी होशील म्हणले. माझं कपट नाहीस झालं. हनुमंता तू इथून पुढे जेही कार्य करशील का त्याच्यामध्ये यशच. म्हणून यश श्री ऐश्वर्य अवदर्य 6 गुण यांच्याकडे येतं. म्हणून कधीही जायचं झालं की हनुमानजीचं दर्शन घ्यायचं. मनोजो मारुतुल्य वेगाचे तेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजवानर युक्त मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपदे. त्याच्यापेक्षा हनुमान चालीसा आहे. हनुमानजीचं दर्शन घेऊन आपण निघलो की आपलं कार्य दिवसभराचं यशस्वी होणार म्हणजे होणार. कारण यश हा गुण हनुमानजीकडे. तसं या बाईनं आशीर्वाद दिला, हनुमंता तू यशस्वी होशील. पुढे काय म्हणली, करुणिया कपटाचे झाडे राम कार्याचे तातडे हनुमान निघाला आवडी घालवया उडे लंकेशी. घालवया उडी लंकेशी. लय दिवसाला येणं केलंय, काटून बसले बघितलं का, पंचालाच लागले तर का म्हणून आम्हाला विसरले तर काय झालं काय नाही का होत तसं. मनोज भैया आलो मग आता जोड घातली काय तुम्ही जोड आम्ही कशाला ते वाटतो मामाची का आम्ही कशाला बरोबर आहे का. पण तुम्ही यावा शिरेल अशी आम्हाला आवड आहे, येत राहावा असं आम्हाला बरं वाटतं तुम्ही आल्याच्या नंतर. हनुमानजीला त्या ठिकाणी आवेश आला, आशीर्वाद दिले. पुढे पुढे जाते का नाही, काही नाही मला तुम्हाला काही अडचण येणार नाही, तुम्ही कार्याला लागा लागा म्हटल्याबरोबर तो माणूस असं पळतच राहते. हे आशीर्वाद असते, हे शब्द असतात बघा, सांत्वनाचे शब्द, धैर्याचे शब्द मिळणं फार गरजेचं. घाबरू नका, काय होणार नाही, होऊन जात असतं, काही नाही, तुम्ही धीर धरा. हे शब्द त्या टायमाला तसं या बाईनं तर आशीर्वाद दिला. हनुमानजीला वाटलं आता तर काय नाही, म्हणले मी समुद्र एका क्षणामध्ये उल्लंघन करू शकतो. कृपा आशीर्वाद मिळालाय आणि आपल्या स्वामीच्या कार्यावरती असणार, स्वामीची असणारी निष्ठा मनामध्ये आहे. स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवापती हीच विष्णूची महापूजन अनुभव नाही तुझ्या. हे हनुमानजी बरोबर होतं, म्हणून हनुमानजीनं पुढं अगदी त्या ठिकाणी आयुष्यानं उड्डाण केलं. तिसरे हनुमंताची ख्याती अति पावन त्रिजगती देव ब्रह्मण वंदिती अगाध कीर्ती हनुमंता. अगाध कीर्ती हनुमानजीनं केली, तिन्ही लोकांमध्ये ख्याती झाली. देव ब्रह्मादिक सर्वजण हनुमानजीच्या या तिसऱ्या पुरुषार्थाचं वर्णन करत होते. अशी ख्याती केली, असा पराक्रम केला, असं कार्य केलं हनुमानजीनं की देवादिकाला त्या कार्याचं वर्णन करावं लागलं. स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही लोकांमध्ये त्यांची असणारी ख्याती झाली. तो तिसरा पुरुषार्थ कोणता आहे, नाथबाबा सांगतात. अनेक चौथा पवाडा हनुमंत केला गाडा सिंह का निर्दोणी होडा निघाला पुढा लंकेशी. चौथा पुरुषार्थ केला हनुमानजीनं.
आताच आपण ऐकला सिंहकेचं असणारा त्या ठिकाणी विधारण केलं, जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त केलं. असा हा चौथा पुरुषार्थ. म्हणून इथं नाथबाबांनी सांगितलं धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आपल्याला पण जीवनामध्ये मिळवावे लागतात. आणि मग याचा अशी ख्याती आहे, जर आपण एका पुरुषार्थाची जर जोपासना केली तर तिन्ही जवळ येतात. त्याच्यामध्ये प्रथम असणारा सर्वात श्रेष्ठ पुरुषार्थ म्हणजे धर्म. धर्माची जोपासना झाली की अर्थाला यावाच लागतं. अर्थ म्हणजे पैसा, बरोबर आहे का नाही? पण अगोदर धर्माचे पाय धरावे लागतात. जोडवणीय धन, उत्तम व्यवहारे, उदास विचारे, वेचकरी. अर्थ आला की धर्म, अर्थ. मग अर्थ जवळ, पैसा जवळ आल्यावर काय उत्पन्न होतं मनामध्ये? सगळंच भागत. होय, ते दर्शन घ्यायला तिकडे बघू नका, इकडे बघा. लक्ष विचलित करू नका. जवळ पैसा आल्याशिवाय इच्छा मनात होती का? काम म्हणजे इच्छा, बरोबर. इच्छेची पूर्तता होण्यासाठी पैसा लागतो. म्हणजे काम पूर्ण झाला. आणि काम पूर्ण होणं म्हणजे इच्छा पूर्ण होणे म्हणजेच मोक्ष. कुणी बघितलाय स्वर्ग नरक? इथं स्वर्ग, इथंच नरक आहे, बरोबर आहे का नाही? आणि सर्व काही इथं पूर्ण झाल्याच्या नंतर असं म्हणायचं आपल्याला 4 पुरुषार्थ मिळाले. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. ते 4 पुरुषार्थ हनुमानजीनं या मार्गातून, या साधनेतून, या वर्तनातून मिळवले. म्हणून नाथबाबा सांगू लागले. सिंह का राक्षसी दुर्धरे हनुमंत गिळाला अति सत्वरे निके निवटून या निज विहारी निगे वानरे बाहेर. हो, निज नेत्यानं म्हणलं तिचं असणारं विधारण केलं आणि आपल्या शक्तीनं तिथून पुढे हनुमानजी बाहेर निघले. हे 4ही पुरुषार्थाचं वर्णन नाथबाबांनी सांगितलं होतं. हनुमानजीनं या ठिकाणी हे 4 पुरुषार्थ प्राप्त केले. करता येते, पण हनुमानजीच्या युक्तीनं जावं लागतं, त्या मार्गानं जावं लागतं, त्या मार्गाचं अवलंबन करावं लागतं. ही साधना करत असताना आपल्या गुरुवरती, स्वामीवरती तेवढी निष्ठा ठेवावी लागते. आपल्या कार्यावरती विश्वास लागतो. आणि हे सर्व हनुमानजीकडे होतं. म्हणून हे 4 पुरुषार्थ हनुमानजीला करता आले. आता मला नका तिकडे आणखी बोलायला लावतो. तुम्ही ताई बंद करावं. असं होतंय बघा, तुम्ही काहीतरी करतात, सगळे माणसं तिकडे बघते, पुन्हा आमचं लक्ष विचलित होतंय. छायाग्रहण दृष्ट भारी जडीची जलचरे सहारे थळात सारते जिवे मारी गोट बारी खेचराचा. जीवांचा कुणालाच म्हणले ती काय करत नव्हती, जिवंत राहू देत नव्हती. प्रत्येकाचा असणारा प्राणगत अवस्था करत होती. आणि म्हणून करता म्हणले सर्व असणारं हिचं जे कर्म होतं, हे कर्म त्या ठिकाणी खंडन करण्याकरता हनुमानजीने ही सर्व युक्ती केलेली होती. 40 झाल्यात, आता 2 वक्ती आले. आपण दोघं तिचे उघडून या पोट समुद्री वाटे केला वाट चौथे कीर्ती हे उद्धट केली वरिष्ठ वानरे. असणारी हनुमानजीने अशी उद्भट कीर्ती त्या ठिकाणी केली. महाराज आपलं कार्य असणारं सिद्धीला नेण्याकरता जेवढे काही मार्गामध्ये ज्यांचं स्पर्शन झालं, ज्यांचं दर्शन झालं, त्यांना असणारा मोक्ष गतीला प्राप्त करून देण्याचं कार्य हनुमानजीने केलं. असं असणारा हा सर्व कथाभाग आहे. आता माझ्यापेक्षा इथं सर्व असणारी आमची महाराज मंडळी आहे. इथून पुढचा कथाभाग आमचे भैरव महाराज हे सांगतील.